हम तो गुरुवर अब तो तेरे हैं। जैसे भी है हम तो सांवर अब तो तेरे हैं। अब तो तेरे हैं। तुम्हाला ते हे गोव्याला गेलेले का कोणी? गोव्याला गोवा आई गेला चला बर जे गेले त्यांनी हात वर केला त्यांची काय चूक नाही. बाकीचे जाऊन हात वर केला नाही इतके खराब आहेत. घ्या इकडे लक्ष ऐका. त्या गोव्यामध्ये एक चर्च असतं चर्च आणि त्या चर्च मध्ये इकडे ऐका एक पाद्री म्हणतात त्याला. पाद्री म्हणजे तिथला पुजारी. ते प्रार्थना करायला यायचे आणि बराबर प्रार्थना करायच्या वेळेला एक छोटा पोरगा यायचा आणि तो असे हात जोडायचा आणि जे सुरू करायचं ABCDEFGHIJK LMNOP QRS ABCDE 11दा म्हणायचं. कितीदा बोला ना तुम्ही. आणि ते महाराज त्याच वेळेला यायचे हे बी त्याच वेळेला यायचे रोज. आणि त्या महाराजाचं मंत्र म्हणता म्हणता मंत्र चुकायचे. त्यानं मारलंच गिरीश त्याला पोरा. माझ्या टायमाला काय थोबाड तोंडे प्रार्थना मी करीत असतो तू कशाला ABCD म्हणतो रे. छोट पोरगा काय म्हणलं काळजी छोट्या पोरानं हात जोडले सारडाचे एकच वाक्य तेव्हा म्हणलं गुरुजी मला अजून कळालं नाही की देवाला कोणची प्रार्थना आवडत म्हणून मी ABCD म्हणतो आणि त्याला म्हणतो तुला जी प्रार्थना पाहिजे त्याची तयार करून घे तू खुश राह मला बी खुश राहतो. मला सांगा कोणाची प्रार्थना चांगली? लेकराची चांगली. त्याचं कारण त्याचा भाव शुद्ध आहे. त्याचं काय? अरे आत्ता दिवाळी झाली आमच्या गावाकडे. तुमच्याकडे झाली? अच्छा मला हेच ऐकायचं होतं. आमच्या गावाकडे झाली. तुमची डोंगरकडेची आत्ता चालू आहे. बरोबर आहे. ऐका ना भाऊ ते दादा ऐक रे भाऊ. एका मुलाची आई अशी देवाला उदबत्ती वावळी आणि ते छोटं पोरगा आलं म्हणलं आई मला उदबत्ती दे. त्याची आई म्हणली काय रे राजा मला ववाळायची. आता त्याच्या आईला वाटलं की तच त्याला ववाळायची असं. ते पोराने उदबत्ती घेतली आणि पळून गेलं बा. आणि स्वयंपाक घरातल्या भिंतीवरून अशा मुंग्या चालल्या होत्या. मुंग्या कळतात? अरे बोला तुम्ही. हा अशा त्या मुंग्याला ववाळली उदबत्ती. कुणी? त्याची आई पूजा करता करता उठली त्याला चापट मारली म्हणली मुंग्याला का ववाळायला उदबत्ती? तो काय म्हणला तू त्या देवळीत कशाला ववाळीत होती सांग. तर त्याची आई म्हणली बाळा तो जो देवळीतला देव आहे ना तो आपल्याला खायला देतो म्हणून मी तिथं ववाळीत होतो. तर पोरग बी काय म्हणलं माहित आहे आई मी बी त्याच्यामुळेच इथं ववाळीत होतो. त्याची आई म्हणली मुंग्याचा काय संबंध आहे? तो पोरगा म्हणला परवा दिवशी आणलेली मिठाई जी तू लपवून ठेवली होती ना ती मला या मुंग्यानी सापडून दिली. मग माझा देव कोण? हे लक्षात घ्या राजा. प्रत्येकाची ऐका ना आई भाव जर शुद्ध नसेल ना तर तुम्ही किती परमार्थ करा. लोक म्हणतात एक लोटा जल और समस्या का हल. नाही नो नुसतं तांब्यावर पाणी वाटताना नाही होते. डोळ्यातून 2 थेंब पाणी त्याच्यासोबत पिंडीवर पडलं पाहिजे तेव्हा त्या घटना घडतात. किती गोड आहे. किती गोड आहे. आई मला सांगा ना देवाकडे बघून कधी डोळे भरून आले आपले? कधी येतात माहितीये का? छातीत चमकाव एखाद दिवशी घरी नवऱ्याच्या नाही तर बायकोच्या तवा देवापुढे उभारल्यावर तू म्हणशील तसं वागण कसं वागण. अगोदर चांगले राहिले त्याला रोज सकाळी म्हणा हरी हरी तुम हरो
जग की द्रौपदी की लाज राखी, तुम बढ़ायो हरि हरो। द्रौपदीसाठी आलता ना तू, माझ्यासाठी येशील असं म्हणा. इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या मायमावल्या आई, लग्नाच्या अगोदर ताकद तयार करून घ्या सहन करायची, कारण या जगामध्ये जो सहन करतो तोच मोठा होतो. मरून जातात माणसं, मला सहन नाही झालं म्हणून आत्महत्या करतात. अरे हे जीवन मरण्यासाठी नाही दिलं, चांगलं जगा ना. एक वाक्य बोलू, माणूस आत्महत्या करतो राजा, पण स्त्रीला नाही करता येत का? लेकरं असतात ना, ती माय आहे आणि माय मरत नाही राजा. बघा तुम्ही, बोलू थोडं मोकळं. परवा एक जण काय म्हणला, पाहुणे ऐकावं हातगावाले. परवा एक जण म्हणला त्याच्या आईला म्हणतो, तुमचं काय माझ्यावर कर्ज आहे आई, तेवढं फेडून घे. त्याची आई काय म्हणली, उद्या बघू, तू झोप. आता कलेक्टर होता, एकटाच खोलीमध्ये झोपला. दुपारच्या वेळेला त्याची आई, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ते झोपल्यावर त्याच्या आईनं काय केलं, त्या गादीवर गिलासभर पाणी वाटलं. आता ते उठलं झोपेतून, गार झालं म्हणून त्यानं सगळं स्वतःला चेक केलं एकदा. ऐका ना, पण त्याच्या लक्षात आलं की पाणी ओतलंय कोणतरी. पुन्हा 5 मिनिटांनी अजून आई आली, हे जागच राहिलं होतं. तिनं पाणी अजून ओतलं की त्यानं आईच्या तोंडात एक चापट म्हणला, मी दिवसभर कामानं थकतो, तुला लाज नाही वाटत, पाणी काय वाटायली? त्याची आई काय म्हणली, तू म्हणला ना राजा की कर्ज फेडून घे. अरे मी 2दा पाणी ओतलं तर तू चापट मारली मला. मी 3 वर्ष तुझ्यासोबत ओल्या आथरुणात झोपले राजा, फिटल कर्ज. अरे येडावाकडा पोरगा जरी असला ना, तो जर मेला तर गावातली सगळी लोक म्हणतात ह्यो नालायक होता, जाऊ द्या, पण त्याच्या उशाला बसून माझा राजा गेला म्हणून काळजाला हणू घेते ना, ती माया असते राजा. तेरे बच्चे तुझको प्यारे, रावण हो यारा, है माँ तुझे सलाम, है माँ तुझे सलाम. इथं जेवढ्या आज्या बसल्यात, आजी एकदा माझ्याकडे बघा, मला मनातलं सांगा, मनात. आता जेवढं तुमच्या घरात चांगलं आहे तसंच होतं आधी? अरे मरुस तर शेतात काम करायचं ना, आणि घरी आल्यावर सासून भाकरी नाही द्यायची. तितका त्रास सोसू नाही. आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी लेकराच्या तोंडात घालून त्यांचं वैभव वाढवलं ना राजा. माझी विनंती आहे राजा, जिवंत मायबाप आहेत ना तवरच त्यांची पूजा करा. मेल्यावर माळवदावर निवड ठेवण्यात काय मजा. जेवढ्या माझ्या बहिणी बसल्या तिथं, लहानपणी आपण वाकडं बोलतो ना, माझे भाऊ सगळे बसले, इकडे लक्ष द्या, बडबड नको. लहानपणी आपण आईला वाकडं बोलतो ना, तिची किंमत कुठं कळते माहित आहे? जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेऊन हॉस्टेलला राहतो ना आपण, जशी मिळेल तशी भाजी खावी लागते. तेव्हा कळतं की पोळी जर करपलेली असली तर वापस ताटात फेकतो आपण.
माझी विनंती आहे राजा नका सर. संध्येच्या तपश्चर्याला प्रसन्न झालेले महादेव संध्या म्हणते तुम्हाला काय पाहिजे. महादेवजी म्हणले मी तुझ्या तपानं प्रसन्न झालोय, माग तुला काय पाहिजे. आई हे जगाचं हित करणारे असतात साधू संत. आपण जर देव प्रसन्न करून घेतला असता म्हणला असता देव काय पाहिजे मागा, तो म्हणला असता जटाशंकरच्या मंदिरापाशी 2 एकर जमीन. क्या कभी अंबर से है सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी हर आँख हुई है, कैसे जिएंगे हम. तू ही सहारा, तू जग सारा, तू ही किनारा. जय जयकारा, जय जयकारा. स्वामी देना साथ हमारा. जय जयकारा, जय जयकारा. स्वामी देना साथ हमारा. कसं वाटतं भगवान शंकर आराधनेनं खुश झाले, म्हणतात माग तुला काय पाहिजे. ती जगाच्या कल्याणासाठी काय मागते माहित आहे. विशिष्ट वय येईपर्यंत विकारानं कुणाला सतवलं नाही पाहिजे असं वरदान मला द्या. आणि त्याचा परिणाम आज आपण सुखानं जगतोय. त्या संध्येचं चरित्र या ठिकाणी सांगितलं आणि त्याला सांगितलं संध्या ऐक, आजपासून जन्माला आलेला प्राणी यौवन अवस्थेमध्ये आल्यापर्यंत त्याला काम नावाचा विकार सतवणार नाही. तुला महर्षीपती मिळेल. एक काम कर, तू अग्नीत देहाची आहुती दे, मेधा तिच्या घरी जन्माला ये आणि तिचं नाव पुन्हा अरुंधती ठेवलं आणि तिचं लग्न पुन्हा वशिष्ठ नावाच्या ऋषी सोबत झालं. जमलं. हा सगळा आढावा लक्षात आला. त्याच्यानंतर कामदेवानं महादेवाला फसवण्याचा प्रयत्न केला. कामदेवाला जाळून टाकलं महादेवानं, अशी कथा येते. आणि पुढे दक्ष नावाचा प्रजापती, नारदजी म्हणतात जगत जननी पार्वती माझी मुलगी व्हावी, देव माझ्या घरी मुलगा म्हणून यावा, देवी माझ्या घरी मुलगी म्हणून यावी. आणि आपण कशामुळे तप करतो, लाटरी लागा, सगळे फुकटेच. मला तुम्हाला कसं करायचं तसं करा. कडकडीत निराहार तप करत दक्ष प्रजापती तप करत राहिले. आणि एकदा देवी सिंहासनावर बसलेली. वारकरी संप्रदायामध्ये फार गोड प्रमाण. अनादि निर्गुण प्रगटली अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागली, मोह महिषासुर मर्दाना लागली. विविध तापाची करावया झाडणी, करावया झाडणी. भक्ता लागे तू बाबस निर्वाणी हो आईचा जोगवा, जोगवा मागे, जोगवा मागिने, जोगवा मागिने.
कुठून येत बरं एकच रिदम आहे कुठे बी जा. हा एकदा आमच्या गावाकडे एका बाईच्या अंगात आलं त्याचे ते लेकरू येत होतं तिकडून मामे त्याचा पाय भरलेला होता लेकराचा आणि हिच्या आलेला अंगात ही मध्येच म्हणायची तुझा पाय भरला दोन. अरे नाटक बंद करा रे नाटक. देव अंगात येत नसतो देव अंगात असतो. भगवद्गीता सांगते ममे अंशो जीवलोके जीवभूत सनातना. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सांगते एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी बुद्धी स्मरे हरनिशी ती वस्तू निघा. शुभ शुभालो म्हणा शिव आएंगे शुभ शुभालो शिव का नाम शिव आएंगे तेरे काम. सुबह सुबह शिव का नाम शिव आएंगे तेरे काम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दक्ष प्रजापतीने केलेली आराधना पार्वती तिला प्रसन्न झाल्याने सांगितलं मी तुझ्या घरी मुलगी रूपाने येईल. ठीक बघा आता लक्ष देऊन आहे का इकडे माझ्याकडे बघा. दक्षाला एकदा 10,000 मुलं झाली पुन्हा 10,000 मुलं झाली पुन्हा त्याला 60 कन्या झाल्या. किती 60 मुली. आणि या 60 मुलीचं गणित आहे का पुढे 10 मुलींचं लग्न धर्मासोबत लावून दिलं. 13 मुली कश्यपाला दिल्या 27 मुली चंद्राला दिल्या. अंगिरा आणि कृशाश्वाला प्रत्येकी 2-2 मुली दिल्या आणि राहिलेल्या 4 कन्याचं लग्न अरिष्टनेमी नावाच्या ऋषीसोबत लावून दिलं. आणि त्याच्यानंतर दक्ष स्वतःच्या मंडळीसोबत पुन्हा तपश्चर्येमध्ये लागला. लक्ष द्या लक्ष द्या. म्हणजे प्रपंचातली सगळी कामं करून आपण देवदेव केला पाहिजे का नाही केला पाहिजे का नाही. आणि बायकाचं काम काय असतं माहिती का दुपारी सगळी कामं झाले म्हणा म्हणा मला वाटलं पडा 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 पडू पडू तर घोटाळा व्हायला. पुन्हा तब्येत वाढते पुन्हा बेजार. दीक्षित डॉक्टरचा प्लॅन करू का. तू काहीच करू नको तू प्लेन राहा बघ. काय मान तुम्हाला बोलू का काही जण सकाळी थोडं थोडं मोकळं बोलतो माफ करा पण ऐका काही जण भाकरी मिळावी म्हणून पळायले आणि काही जण खाल्लेली जिरवायची म्हणून पळायले. बघा काही जण सकाळी जो तर रामदेव बाबांनी तर इतकी बेजारी काढली लोकांची. चांगले चांगले श्रीमंत घरातली माणसं सडकालाच बसून मी काय म्हणतो माहिती का पहिल्यांदाच मापात खात जाणं मग चले. योग्य काळ झाला दक्ष प्रजापतीच्या घरी त्यांची भार्या प्रसूत झाली. जगत जननी जगदंबा अंबा परांबा शिशुरूपानं त्यांच्या घरी जन्माला आली. तिचं नाव ठेवलं सती. त्या सतीनं शिवाराधना केली. आराधना कशी केली ऐका आता. हे माय ऐका. महिना कोणचा अश्विन म्हणा. अश्विन महिन्यातच असतं ते. हे गळ्यात घालून कवड्याची वाजविला संभळ
घोटाळे होण्याच्या कक्षेत यायच्या आधी आपण थांबलेलं बघ. ऐका 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 ना. अश्विन महिना म्हणा. हो अहो परवा आमच्या गावाकडे एका बाईने उपास केला नवरात्रात. शारदाजी हो भाऊ ऐका. उपास घट बसायच्या आदल्या दिवशी तिचं वजन 67 किलो होत. दसऱ्याच्या दिवशी 87. खोटं वाटत असलं तुम्हाला फोन नंबर देतो पुन्हा बोला. कारण उपास केलता पांढरा. कोणचा? पांढरा. पांढरी नवरात्र. पांढरी नवरात्र म्हणजे फक्त पांढऱ्या वस्तू खायच्या. काजू, बासुंदी, रसगुल्ले, रसमलाई. तिचा नवरा बेजार झाला. तिला म्हणला पुढची नवरात्र काळी कर. कोळसा, डांबर, तुम्हाला एक सांगू का? एक सांगू. उपास कमी झाले तरी चालतात पण उपासना कमी होऊ देऊ नका. उपासाला मूल्य नाही, उपासनेला मूल्य आहे. बरोबर आहे. आणि उपासना म्हणजे मैं तुझे देखूं और तू मुझे देख, देखते देखते हो जाए एक. मरुस तर खाल्लेला आधी आता किती उपास करून कमी होतं का शरीर? होय. अश्विन महिन्यातल्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे. प्रतिपदा ते षष्ठी आणि एकादशीला तिनं भक्तीनं महादेवाला गुळ आणि भात आणि मिठाचा नैवेद्य दाखवला. शंकराची पूजा केली, त्यांना नमस्कार केला. कोणचा महिना? अश्विन. कार्तिक महिन्यामध्ये चतुर्दशीला मिष्ठान्न आणि खिरीचा नैवेद्य दाखवला, भगवान शंकराची पूजा केली. पुढे मार्गशीर्ष महिन्यात कृष्णाच्या अष्टमीला तीळ, जव आणि तांदूळ या 3 वस्तू घेऊन भगवान शंकराची तिने पूजा केली. दीपारास केली आणि आरती केली. पौष महिन्यामध्ये सप्तमीला रात्रभर जागरण करून सकाळी खिचडीचा नैवेद्य दाखवून महादेवाची पूजा केली. माघ महिन्यामध्ये पौर्णिमेला रात्रभर जागरण केलं, सकाळी नदीत स्नान केलं आणि आलेल्या किनाऱ्यावर बसून शंकराची पूजा केली. फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण चतुर्दशीला तिनं रात्रभर जागरण केलं, पहाटे उठून महादेवाची पूजा केली आणि भजन केलं. चैत्र शुक्ल चतुर्दशी ते त्या दिवस रात्र भगवान शंकराची पूजन करून चिंतनामध्ये घालवली. पळसाची पुष्प देवाला अर्पण केली. दवण्यानं शिवाची पूजा केली. वैशाखामध्ये तीळ भक्षण केले. शिवाला जव नावाच्या वस्तूचा नैवेद्य दाखवला. ज्येष्ठ पौर्णिमेला रात्री तिनं सुंदर वस्त्र धारण करावं, रिंगणीच्या फुलानं शिवपूजा करावी, महिनाभर निराहार राहायचं. आषाढात शुक्ल चतुर्दशीला काळी वस्त्र घालायची, रिंगणीच्या फुलानं शंकराची पूजा करायची. श्रावणामध्ये शुद्ध महिन्यात श्रावणातल्या शुद्ध अष्टमीला आणि चतुर्दशीला तिनं जानवी वस्त्र दर्भ पवित्रानं भोळ्या शंभूची पूजा करायची. भाद्रपदामध्ये कोणत्या महिन्यात सांगितलं लक्षात ठेवली का? असं करते सांग तुला काय करायचे ते म्हणा, आम्हाला पटते तेवढं घेऊ. भाद्रपद महिना. भाद्रपद म्हणजे अरे कुठं गेला रे भाद्रपद? भाद्रपद महिन्यात अगोदर ते असतं बरं का ते उलट्या अंगठ्यावर पाणी कावळ्याचा निवड ठेवतात ना, पितराची पूजा. अजून एक मजा सांगतो ऐका. हे पित्र आहेत ना, पित्र कावळा आहे ना, कावळा. इकडे बघा आई, हे माय इकडे बघा. डोंगर कडेवाले आजूबाजूचे पायी पाय आलेले इकडे बघा. कावळा तुमच्या घरावर ठेवलेल्या खारवड्या पापड्या वाळू घातलेल्या नेतो का नाही? बोला पण. बर खरकट्या भांड्यातलं खरकट उचलून नेतो का नाही? भाऊ पुरुष मंडळी तुम्ही सांगा, रस्त्यात मेलेलं जनावर कावळा खातो का नाही? पण हे कावळा नावाची जात आहे ना राजा, दशक्रियेचं आणि श्राद्धाचं ताट वाढून ठेवलेलं, त्याच्या जवळ जाऊन बसते. आणि मग घरातले सगळे माणसं असे उभे असते तिकडे बघा. घ्या घ्या घ्या.
आता चांगलं वागल, घ्या घ्या. अरे तो आधी का वागला हराम खरा तसा. मग पित्राची पूजा झाली की पुढे हरे सिद्धी विनायका तुझा सिद्ध टेक गावर. अरे बायावरी रोही तुझ्या वगैरे सिद्धी विनायका तुझा टेक गावर. मायावरी डोई तुझ्या भगताला पावर. दैत्य मधु कैट भान गाजल हे नगरे. विष्णू नारायण गाई गणपतीचा मंदिरे. राकुश मेलन नावाल घालन एकावरी देऊळ आलं. अरे लांबरुंद गाभाऱ्याला पितळ चमकरे. चंद्र सूर्य गरुडाची मूर्ती कल्ला दुसरे. मंडपात आरतीला खुशाल बसा. मंडपात आरतीला खुशाल बसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया वरद विनायक मोरया. मोरया वरदविनायक मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया मी बाळता हे तुझे. गणपती बाप्पा मोरया. अरे देवाचा जन्म उद्या आहे, गणपतीचा. आपण इथं सतीच्या आणखीन आपण सतीच्या जवळच आहे. पुन्हा एकदा प्रार्थना करतो, अत्यंत लक्ष देऊन ऐका. एवढी सगळी तपश्चर्या झाल्याच्या नंतर महादेवाला जाऊन विचारलं, सतीच्या सोबत तुम्हाला लग्न करायचं. महादेव तयार झाले. आणि मग सुंदर मुहूर्त काढला. सगळीच्या सगळी मंडळी तिथं पोहोचली लग्नाच्या मंडपामध्ये. आणि तेव्हा ते हे नव्हतं बरं का. ते सगळे लग्नाच्या मंडपात आले तरी लग्न होत नाही बघा, एक जण आल्याशिवाय. कोण? अरे पाटील. कोण? महबूब. कोण? महबूब. ते नाही का गाणं व्हायचं. जर स्वतःला तुम्ही हिंदू समजत असाल तर हे गाणे बंद करा आपल्या धर्मातले. अरे ते नवरा बायको एकमेकाच्या बायको हे बँडवालाच म्हणतो मेरा महबूब. काय तुम्हाला आखली मातीत चाललंय काय? आणि तस तसं रंगात येऊन वाजवते. आमची आई चोकणं द्यायची बघा, चोकणं. तुम्हाला चोकणं कळतं का? हे पुरुष ए बाळा चोकणं. ते चिंचा पिकलेल्या, मग त्याला असं खलबत्त्यात कुटायचं, असं मस्त गुळ आणि थोडस काळं मीठ आणि तीन असं रगडायचं आणि त्याला तुराटीच्या काठीला लावायचं. काठी कोणची? हा, ते आमच्या काळातला लॉलीपॉप आहे. आमची आई करून द्यायची. आणि मी कधीच जेव्हा करून दिला तेव्हा कधीच खाल्ला नाही. मी काय करायचो, ते लॉलीपॉप घेऊन बराबर जिथं लग्न आहे तिथं जायचो. ते वाजवीत आले की त्यांच्या समोर असं काय, त्याची ती पुंगी वाजतच नसायची, त्याचीच पुंगी वाजायची. तसं नाही, तसं नाही.
मग सतीची इच्छा पूर्ण झाली, लग्न झालं, दर्भाच्या आसनावर त्यांना बसवलं आणि दर्भाच्या आसनावर बसवून अत्यंत सुंदर लक्ष देऊन ऐका, लग्न त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि ते लग्न करत असताना ज्या वेळेला सतीचा विवाह पूर्ण झाला, तर काळ गेल्याच्या नंतर एक 5 मिनिट ऐका, नाईलाज ऐका. एके दिवशी प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये याज्ञवल्क्य भारद्वाज मुनीच्या आश्रमात कथा चालू आहे असं कळाल्याच्या नंतर महादेव म्हणले आपल्याला ऐकायला जायला पाहिजे. महादेव कुणाची कथा ऐकतो? रामाची. कुणाची? रामाची. आणि मग तिथं जायचं ठरलं. आता कथेला जायचं म्हणलं की जोडीन जात जाऊ बरं का पाहुणे, बरं झालं तुम्ही आले. कथेला जाताना जोडीन जात जाऊ, थट्टा नाही सांगायला मी. कारण तुम्ही ऐकलं आणि मालकाने ऐकलेलं नसलं, तुम्ही जर त्यांना घरी गेल्यावर म्हणलात ना असं असं म्हणलेत महाराज, ते म्हणते महाराजांना तू गबास. असं इथं आहे. अहो माझी एक कथा एकदा झाली बरं का, आणि मी सांगितलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सृष्टीमध्ये कुणी कुणाचं नाही, भगवंत हा सर्व व्याप्त आहे. अंकुश वाढव, इकडे बघा ना. मग ते चिदानंद रूप ऐकलं बरं का, इकडे बघा सगळे. आणि ती घरी गेली बाई, केस मुगळे सोडले आणि अशी बसली पलंगावर. तिचा नवरा आला, म्हणला पाणी देते का प्यायला? न बंधू न भ्राता. अरे बाबू, चिदानंद रूप शिवोहम. नवऱ्याला काय वाटलं, कथा चालू आहे, डोक्यात भूत असते 4-5 दिवस. मग ते नवरा हुशार होता, त्याने मेस लावली बाहेर. 2-4 दिवस म्हणलं हिला पाणी मागणं नको. पण कथा संपल्यावर 15 दिवस बी तेच चाललं. ती बाहेरून आला, बस चिदानंद. त्यानं मला फोन केला, म्हणलं बाबा काय सांगितलं आमच्या घरच्याला? मी म्हणलं व्यासपीठाच्या समोर जे सांगितलं तेच, बाकी मी काय सांगत नाही कोणाला. नाही म्हणले ते चिदानंद रूपच म्हणते, काय करा? मी म्हणलं इकडे या, तुम्ही एक मेणबत्ती पेटवा, हातात धरा आणि तिच्या अशी केसापाशी द्या. तेव्हा म्हणलं त्यानं काय होईल? मी म्हणलं फक्त ती काय म्हणली की तिला म्हणायचं नैनन छिदती शस्त्राणी नाहम दाहती पावका. ते चिडलेलं होत, त्यानं मेणबत्ती नाही टेंबाच लावला. ऐका ना, आता मोठा टेंबा घेऊन घरी गेलं तवर तर तिने केस गुंडाळले. कोण? आता स्वयंपाक करायला मी आत्ताच अर्जंट अर्जंट लगेच तुझ्यासाठी काय पण? तेव्हा मला इतके दिवस नाही, पण कसं काय होतं मग? ती काय म्हणली, टेंबा कोणाला आणलाय? तो म्हणला तुला. ती म्हणली मी मरण ना. यानं मी सांगितलेला श्लोक सांगितला, नैनन छिदती शस्त्र. तू आत्मा आहेस तर तू जळू शकत नाहीस, तू बुडू शकत नाहीस, घे आता पेटाव. ती म्हणली करते स्वयंपाक. त्याच्यामुळे परमार्थ नाटकाचा नाही पाहिजे, ओरिजिनल पाहिजे. काही ऐकायचं आणि काही बोलायचं. चला पुढे. मग 2 जण गेले कुठं? भाकित जा सुने मुनि सुहाई. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. टाळी टाळी वाजवा.
रोज आणीत हार मी उशिरा घालून घेत असतो, हे म्हणतो लवकर घालून घ्या मला जायचं. क्षेत्रामध्ये त्यांनी कथा ऐकली. कुणी गेलं मातीत गेलं महादेव आणि सती. पण ऐका नाही त्याच्यातला बारकावा ऐकाय. आता याज्ञवल्क्य ऋषी समोर ज्या वेळेला महादेवाला आणि सतीला, महादेवाच्या आणि सतीच्या, पण आई मला एक सांगा, आता इकडे माझ्याकडे बघा माय, तुम्ही मंडपात मध्ये यायला लागला आणि मी जर तिथे येऊन तुमची अशी पूजा केली तर तुम्ही काय म्हणता, ह्याला अक्कल नाही, हे कथा सांगू शकत. आणि हे कुणाच्या डोक्यात येतं, बायकांच्या डोक्यात शंका इतक्या लवकर येते. सती काय म्हणली माहिती का, आपलीच पूजा करायला ह्याला काय येतंय, घुसलं डोक्यात संदेह. आणि ज्याच्या डोक्यात संदेह घुसतो त्याला कथा कळत. मग किती सुंदर तुलसीदासन चौपाई लिहिली बघा ना. तुलसीदासजीची चौपाई असं सांगते, कथा ऐकायला दोघ जण होते. संग सती जग जननी भवानी. कोण होत सोबत? सती होती. पण सुनी महेश परम सुख मानी. आनंद कुणाला मिळाला? महादेवाला. सतीला मिळाला नाही. कशामुळे? इकडे इकडे माझ्याकडे तुम्हाला मोकळं सांगतो. माझ्याकडे समजा तुम्हाला लय जाता असं निवांत सांगतो ऐका. फक्त एकदा माझ्याकडे बघा, पाया पडतो फक्त शांत. सुईत द्वारा वावतात ना तुम्ही. महागालच्या बायका शिवाय द्यायला बघ तुला भाऊ, हे भाऊ सुई मध्ये द्वारा वावता ना तुम्ही. कशा वावता? इकडे तोंडात घालण्याच्या मागे हेतू हाच असतो की एकही सूत बाजूला नसावा. सगळे सूत मिळून आले तर सुईत प्रवेश मिळतो. तसं घरातला थोडा जरी कचरा डोक्यात असला तर इथं लक्ष लागत. तीनदा माणूस असतो. तसंच सतीच्या डोक्यामध्ये घटना आलेली. ती म्हणली असं कस काय, त्यांनी कस काय पूजा केली. ठीक आहे. पण वापस जाताना बघितलं कुठं, या तुळजापूर नावाच्या क्षेत्रामध्ये, त्या परिसरात असं सांगतात. फार गोड कथा आहे, फार गोड कथा आहे. आहा. सोई मम इष्ट
सोई मम इष्ट देव रघुबीरा भाकित जाहि सदा मुनिवीरा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। तबल्याचा आवाज एक तर थोडा माझ्या ह्याच्यात थोडासा म्हणजे मला कळन वाजायला वाजवण्यावर बी आवाजावर बी दोन्ही गोष्टी। सोई मम इष्ट देव रघुबीरा भाकित जाहि सदा मुनिवीरा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। श्री राम जय राम श्री राम जय राम। आणि मग सतीनं शंका खाल्ली होती आणि तिनं सीतेचं रूप घेतलं होतं। हे कथा तुम्हाला माहित आहे, हे रामायणात आहे। पण मग एके दिवशी महादेव तपश्चर्याला बसलेले, सगळे ऐका रे माय बाप तुमच्या पाया पडतो ऐका, खालती होतो रे भाऊ नंदू, पुन्हा म्हणतो मग हात हार काढून टाकला। हा काय चालला विषय? महादेव तपाला बसलेले। आई इकडे बघ ना, हे माय तुम्हाला एक सोप्या मिनिटात 2 मिनिटात सांगतो कथा। पुरुष मंडळी विशेष करून लक्ष द्या भाऊ, तुम्ही मी सारखाच आहे। बायकांच्या जर मनात आलं ना तुमच्याकडून काय करून घ्यायचं, तुमची ताकद नाही त्यांना नाही म्हणायची। कुणी तो बसलेला माईचा लाल असा, फक्त यांच्या मनात या। मला एकदा पत्र आलं आमच्या सासरवाडी, लय दिवस झाले, 10 वर्ष 12 वर्ष। मी घरी आलो कीर्तनावून रात्री, बायकोनं चिठ्ठी अंगावर टाकली अशी, बंद करे शूटिंग बंद करे भाऊ। मी तिला म्हणलो हे चिठ्ठ्या टाकायचं वय का? त्या चिठ्ठीत असत, ती म्हणली आगाऊ बोल नका वाचा। मी वाचलं, त्याच्यात लिहिलं होतं श्रीमंत, माझ्या तर अंगातच मग आल्या। तेव्हा मलाच खायला काय नव्हतं, तेव्हा नाव श्रीमंत। आपण सर्वांनी दिवाळीला माझ्याकडे येण्याचं करावं, आपण सगळेजण सोबत दिवाळी साजरी करू। मी वाचलं, मी खुश झालो। मी बायकोला म्हणलं आपण सगळेजण जाऊ, मी 4 दिवस सुट्टी घेतो। ती म्हणली सगळे तिथं जाऊन कसं जमल, इथं बी लागल ना घर कोणी सांभाळायला। असं करा तुम्ही लेकरं जा। मी म्हणलं मला कोण ओळखत होती तिथं मुंजाला? पुरुष मंडळी माझ्याकडे, ए फोन बंद करे, इकडे लक्ष द्या, मी कथा बंद करीन, लक्ष द्या। सुमित भाऊ तुझ्या तर नाही डोक्याचं काम, हे आमच्या आहे नशीब, तुला कुणी नाही, आई आहे ना। मी तिला म्हणलो आपण सगळे जाऊ, ती म्हणली तुम्ही लेकरं जा। आता लाज काज मला काय म्हणावं लागलं सांगा भाऊ? लाज काज मी तिला म्हणलो तू लेकरं जा, ती म्हणली तसंच करते। तिचं जजमेंट लावूनच बसली। अडीच वाजता मला उठवलं, मला सांगा काय तळू? मी म्हणलं मला सोडून काय भीतर, सगळ्या गल्लीत तळणाचा वास।
सुमितची आई आज वरी आली व्यासपीठावर. सकाळी 4ला मला उठवलं, नुसत्या दुधात पत्ती टाकून चहा करून दिला. मी चहा पेलो.